प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन स्थगित केलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं उपोषण सुरू होतं। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत सरकारची बाजू मांडली आहे। यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी, अन्यथा गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करू, मंत्रालयात घुसू असा थेट इशारा बच्चू कडू। आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय, आमचं स्वप्न होतं या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले, ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला, आपण राजू शेट्टीजी येऊन गेले, आमचे तुपकर आले, नवलेजी आले, रोहितजी पवार आले, अनिलजी देशमुख असेल, जानकरजी असेल, संभाजी राजे असेल, सगळ्या मोठ्या नेत्यांनी आणि राकेशजी टिकेत, दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेत पण इथं आले होते। आपण 3 गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगासाठी, माझा प्रहारचा कार्यकर्ता, कष्टकरी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही मेले नाही आहोत, यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता। दुसरा उद्देश होता महत्वाचा, का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला, राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं, मजुराचं, दिव्यांग अस्तित्वहीन करून टाकलं, त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे। खरं तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन, भाजपचे पण काही आहे, जे फक्त शेतकरी आहे। नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो, मत कोणाले मारा, पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची, कष्टकऱ्याची, दिव्यांगाची लढाई येईल तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात बाजूने घेऊन शेतकरी म्हणून लढावं। कारण 75व्या वर्षामध्ये अजूनही आमची आत्महत्या होतं, विमानाचं कारण सांगितलं जातं, ते दुर्दैवी घटना आहे, आम्ही मानतो। काल नैना बोलल्याप्रमाणे 3.5 लाख शेतकरी मेला, त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही, त्याच्यासाठी हा सवाल आहे। देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले। आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी, तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एकदा तरी बोलले ते लक्षात घ्या। याच्यात हा किचकट विषय आहे, मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे। आणि मागच्या 2 कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहेत, ते विषय घ्यावं लागेल। त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाहीये, तुम्हाला माहित आहे। आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी।